आजचा आपला पदार्थ आहे कोळ्याचे पोहे. कशाचे? कोळ्याचे पोहे. कोळाचे पोहे. हा, बर हा एक कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे. बर. कोळाच्या पोह्यासाठी लागणारं साहित्य सांगा. जाडे पोहे, नारळाचं दूध, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, तूप, जिरं, वाटलेली मिरची, मीठ बर. आणि सर गुळ पण हवा होता मला. बघा एवढं पुरेल ना? हो. घ्या. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपण पोहे धुवून घ्यायचे. बर ठीक आहे. मग तुम्हाला एक छान मोठी गाळणी लागेल ना? घ्या. हे धरा. धरा इथे ह्याच्यावर धरा. तर मी एक एक करून पाणी घालतो. बस. घ्या काढून. आता काय करायचंय? कोळ तयार करून घ्यायचंय. कोळ तयार करून घ्यायचं. त्याच्यासाठी बाऊल लागेल का? त्याच्यासाठी बाउल. परफेक्ट. आता काय? आता आपण चिंचेचा कोळ तयार करून घेऊया नारळाच्या दुधात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळाचं दूध. बर. हे एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया. हे नारळाचं दूध म्हणजे ओलं खोबरं खवणे फोडल्यावर आणि त्याला पिळून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून, त्याच्यात थोडंसं पाणी घालून थोडंसं मिक्सरला करून मग ते पिळून घ्यायचं. हा ठीक आहे. ओके. कारण काय नारळाचं दूध तसं बहुतांशपणे वापरलं जातं कोकणामध्ये. आमच्या मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये तितकं नारळाचं दूध वापरलं जात नाही. कोकणामध्ये नारळाचं उत्पादन खूप आहे. खूप आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते नारळ वापरलं जातं. प्रत्येक पदार्थात जवळजवळ नारळ असतो. खोबरं आहेच. ह्याच्यात काय चिंचेचा हे कोळ ऍड करायचा? चिंचेचा कोळे नाही, ह्याच्यात आपण आधी गुळ घालून घ्यायचा. बर ठीक आहे. म्हणजे जरा आंबट गोड होईल. आंबट गोडचीच त्याला चव असते. वा. थोडंसं मीठ घालायचं घाला. त्याच्यात. आणि ते ढवळून घ्यायचं नीट. गुळ त्याच्यात विरघळेपर्यंत ढवळायचंय. मला ना एकदम पाणीपुरीच खावीशी वाटली हो. असं झालं जरा. आता काय? आता हा चिंचेचा कोळ आहे, चिंच गुळाचा कोळ आता आहे. हो. हा आपण नारळाच्या दुधात घालायचा आहे. ऍड करायचं. ऍड करायचा. त्याचा रंग इतका छान होईल. हो. न पांढरा न चिंचेसारखा, जरा वेगळाच. जरा वेगळा. वाटलेली मिरची आपण ह्याच्यात घालायची आता. बर. तुम्ही तिखट फार खात नाही वाटतं? नाही, जाणवलं मला ते. मला गोडाची आवड जास्त आहे. थोडंसं मीठ पण घालूया आपण. तुम्ही सगळंच थोडं बेताबेतानी खाता वाटतं. तुम्ही डाएट कॉन्शियस आहात का? नाही, मी डाएट कॉन्शियस नाही आहे सर. हं.